आज मी जो सांगतो ना की साऊथ मुंबईपेक्षा किंवा जुन्या मुंबईपेक्षा, साऊथ मुंबई तर सोडा, पण जो सबब मुंबई आहे त्याच्यापेक्षा तिसऱ्या मुंबईमध्ये खूप मोठा ग्रोथ येऊ शकतो. तर कदाचित आज कोणी बिलीव्ह नाही करणार, लोक हसतील आज. हसतील. बट भविष्य काय आहे सर? जर एवढी मोठी इंडस्ट्री तिथे येते, आज रिलायन्स सारख्या कंपनीने 2008-9 सालीच्या पण अगोदर तिकडे 2,500 एकर जागा खरेदी करून ठेवलेली आहे. आज अदानीकडे हजारो एकर जागा आहे. जर एवढ्या मोठमोठ्या ग्रुपला जर तिथे ग्रोथ दिसतोय म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली. आज ब्लॅकस्टोन नावाची जी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे तिने इंडियामधली दुसरी इन्व्हेस्टमेंट, पहिली इन्व्हेस्टमेंट गुडगावची आणि आता त्यांची दुसरी इन्व्हेस्टमेंट MMRD बरोबर ती तिसऱ्या मुंबईमध्ये करते. 1,00,000 कोटींची कमिटमेंट आहे सर. $11.5 बिलियन एग्रीमेंट आहे. मी इनफॅक्ट त्याचे लिंक्स पण तुम्हाला देऊ. नक्की डिस्क्रिप्शन मध्ये टाकू सर आपण. त्याचबरोबर ती इथली जी इंटरनल प्लॅनिंग आहे MMRDची ती साऊथ कोरियाची कंपनी करते. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा स्टँडर्ड ऑलरेडी आपण बिल्ड करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर ह्या जर सगळ्या गोष्टी येतात आहे तर उद्या मुंबईचा रेट क्रॉस करायला ह्या एरियाला अजिबात वेळ नाही लागणार आहे, कारण ही वेल प्लांट बरोबर ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने ही एरिया डेव्हलप होणार आहे. त्यामुळे डेफिनेटली लोकांचा जो कल असणार आहे भविष्यातला हा तिसऱ्या मुंबईकडे खूप मोठा असणार आहे. आज तो लोकांच्या लक्षात नाही येणार. कारण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.